इतर खाजगी इमारती, त्यापैकी कुठल्या तरी एका इमारतीमध्ये त्या इमारतीतले कोणीतरी वामनराव, गोपाळराव वगैरे वगैरे अशांपैकी एक सद्ग्रस्त दात घासत घासत गॅलरीमध्ये आले. आता ही दात घासणारी मंडळी जेव्हा घरभर हिंडतात तेव्हा ह्या लोकांची काय सायकॉलॉजी आहे याचा मला खरंच पत्ता लागत नाही. ती काय दाखवण्यासारखी गोष्ट आहे का? आमचा आहे विश्वास मी दात घासता याच्यावर. आणि मग बाहेर आल्यानंतर ते जे कोणी वामनराव, गोपाळराव होते ते शेजारच्या सदाशिवरावांना हाक मारत सांगत होते, अहो सदाशिवराव, आज समोर काहीतरी दिसतंय. सदाशिवराव एवढं देखील बोलायच्या परिस्थितीमध्ये नव्हते. ते म्हणले हे आणि मग एवढं करून सकाळपासून समोरच्या ऑफिसात गडबड चालली आहे. काय नवीन कमिशनर आहेत किंवा मेयर आहेत, त्यांची राऊंड असेल. कमिशनर साहेबांना काही सांगायचं आहे का? हां सांगा सांगा. त्यांना म्हणावं ही संपूर्ण मुंबई जेव्हा स्वच्छ व्हायची असेल तेव्हा होईल, पण कमीत कमी तुम्ही आहात तोपर्यंत समोरच्या वॉर्ड ऑफिसला रोज भेट द्या, समोरचं ऑफिस तरी स्वच्छ राहील. आणि खरंच हो, या ऑफिसला सकाळपासून जाग आलेली, सगळी माणसं वेळेपूर्वी आपल्या जागेवरती बसलेली आणि टेबलावरून चर्चा. काय रे राऊंड किती वाजता आहे? काय सकाळी 9 ते दुपारी 2 कधी येईन असं म्हणालेत. काय टाईम द्यायची पद्धत आहे का? तुला पण कमिशनर साहेबांची एवढी भूक का लागली आहे? त्यांची काय भूक लागते? मला चहाची तल्लफ आली आहे. मग जातो, चहा सहज होईल. नको रे बाबा, पहिल्यांदा कॅन्टीनमध्ये आले तर घ्या. काय हे कमिशनर सगळं ऑफिस सोडून कॅन्टीनमध्ये कशाला येतील? बाबा रे, या मोठ्या लोकांना पहिल्यांदा काय बघावं असं वाटेल याचा काहीही भरोसा नाही. तू जा, मी निरोप पाठवीन, तुझं टेबल तोपर्यंत मी सांभाळीन. नको बाबा, 15 दिवस जपायला सांगितलं आहे, शनी वक्री आहे. आणि मग उगीच डायलॉग लांबत गेला. अरे तुझ्या पत्रिकेतला शनी वक्री आहे हे कमिशनरला माहीत आहे का? जाऊ दे रे. प्रत्येक टेबलावरून ही अशी चर्चा. वॉर्ड ऑफिसर त्यांच्या वेगळ्याच चिंतेमध्ये. त्या दिवशी असा पत्ता लागला की प्रत्येक माणसाला आपल्या ग्रेडप्रमाणे चिंता असते. कशी? तर वॉर्ड ऑफिसर विचार करतायत की साधारण 2 महिन्यापूर्वी आपण ही वॉर्ड ऑफिसची इमारत रंगवली. 6-6.5 लाख रुपयाच्या एस्टिमेट, म्हणजे ते एक एस्टिमेट आलेलं होतं आणखीन 2-3च्याकडनं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. पण ह्या नवीन कमिशनरना ही 6.5 लाख रुपये खर्च करून रंगवलेली इमारत काही दिसणार नाही. कुठेतरी असा एक रंगाचा पॅच राहिला आहे वरच्या बाजूला, तो पहिल्यांदा दिसेल. आणि तिथून जर सुरुवात झाली राऊंडला तर खेळ खलास. आणि मग जी काय हवा निर्माण व्हायला हवी होती ती पुरेशी निर्माण झाल्यानंतर केव्हा तरी असं आले 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 अशी हवा सगळीकडे पसरली. ताबडतोब वॉर्ड ऑफिसर उठले. उपरण्यामध्ये हात बांधल्याप्रमाणे धाड 2 जिने उतरून खाली आले. तोपर्यंत आमच्या कमिशनर साहेबांची गाडी चौकामध्ये उभी. पाठीमागे एक मोठी स्टेशन वॅगन, त्याच्यामध्ये 20-25 निरनिळ्या पदावरचे अधिकारी, ज्या मंडळींना खरोखर ह्या संबंध राऊंडमध्ये आपण निश्चित काय करायचं हे माहिती नसतं. ते कमिशनर तिकडे गेले की त्यांच्या पाठोपाठ तिकडे जातात, तिकडे गेले की तिकडे जातात आणि संबंध 2-3 तासाच्या राऊंडमध्ये एखादा प्रश्न साहेबांकडनं येतो, त्याचं देखील उत्तर त्यांच्याकडे तयार नसतं. साहेब चौकशी करून सांगतो. आता चौकशी करून सांगतो एवढंच वाक्य बोलण्याकरता ही 25-30 ऑफिसर मंडळी आपला अर्धा दिवस खर्च का करतात? मॅन अवर्सच्या दृष्टिकोनातून किती पगार वाया जात असेल असे नेहमी माझ्या मनात विचार येतात. कमिशनर उतरलेले, ती सगळी मंडळी अशी अर्धवर्तुळाकृती करून उभी, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चौकोनी भाव. मग ह्या सगळ्या लोकांचे चेहरे पाहिल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की भारताने जागतिक बँकेकडनं काढलेलं कर्ज यांना यांच्या बेसिक बंद फेडायचं आहे. असा ऐकून चेहऱ्यावरती भाव. बरं, ही मोठी मंडळी आपण कुठे चाललो ते पटकन सांगत नाहीत आणि मग एकमेकात चर्चा सुरू होते की सगळ्यांनी जायचं का काही लोकांनीच जायचं. एकदा राऊंड संपल्यानंतर कमिशनर पटकन उठले, आणखीन जायला लागले. बाकीची मंडळी उठली. मग पीएने खून करून सांगितलं की साहेब टॉयलेटला चालले. वॉर्ड ऑफिसर आले.
कमिशनर असे उभे, बाकीची मंडळी अशीच नेहमीच्या चेहरा टाकून उभी. आणि सगळ्या गोष्टी सोडून वॉर्ड ऑफिसर साहेबांना जी भीती वाटत होती ती भीती सार्थ करत कमिशनर तो रंगाचा पॅच कुठेतरी पॅरापेटवर पडला होता तिथे शांतपणे बघतायत. आणि मग ते एकदम म्हणले चला. सगळी मंडळी पाठोपाठ निघाली. 2 जिने चढून जेव्हा साहेब 3रा जिना चढायला लागले तेव्हा वॉर्ड ऑफिसर भीतभीत म्हणले, साहेब वरती गच्ची आहे, गच्चीच बघायची आहे. असं करत साहेब गच्चीवर. पण एक झालं की सगळ्या गोष्टी सोडून कमिशनर साहेब पहिल्यांदा गच्चीवरती का आले ह्याचा उलगडा इतर ऑफिसर लोकांना देखील झाला. कारण भर ऑफिस आवर्समध्ये ऑफिसच्याच गच्चीवरती ऑफिसमधला एक टायपिस्ट चक्क पतंग उडवत होता. आणि पतंग उडवताना त्या माणसाची इतकी ब्रह्मानंदी टाळी लागलेली होती. कमिशनर क्षणभर थक्क झाले. त्यांना जर असं वाटलं की हे कॉन्सन्ट्रेशन जर आपण ऑफिसच्या कामाकडे वळवू शकलो तर ह्याच माणसाकडनं केवढं काम करून घेता येईल. आणि कुठेतरी कमिशनर खरंच माणसाने तंद्री लावावी तर अशी, एखाद्या वारकऱ्याची दिंडीमध्ये ब्रह्मानंदी टाळी काय लागेल. कमिशनर कौतुक करत उभे राहिलेत म्हटल्यानंतर बाकीची सगळी माणसं आमचा माणूस आहे असं करत जे मालवणकरकडे कौतुकाने बघायला लागले. मग कमिशनरला समजलं की आपण हे असं कौतुक करणं योग्य नाही. ते असे ताठ झाले. हा मनुष्य वर कसा आला. लगेच वॉर्ड ऑफिसरने पलीकडच्या माणसाला हा माणूस वर कसा आला तो प्रश्न असा फिरत फिरत 16व्या माणसाकडे गेला. त्यांनी सांगितलं साहेब चौकशी करून सांगतो. एवढ्यात एक ग्रहस्थ धावत धावत वॉर्ड ऑफिसरकडे आला. साहेब चौकशी करू नका, तो आपला टायपिस्ट जे मालवणकर पतंग उडवतोय. एवढं म्हटल्याबरोबर वॉर्ड ऑफिसर पुढे झाले. जे या सगळ्या लोकांच्याकडे पाठ करून पतंग उडवण्यामध्ये गर्क. वॉर्ड ऑफिसरने खांद्यावर पाठीमागून थोपटल्यासारखं केल्यावर पाठीमागे वळून न बघता त्यांचा हात झटकून टाकत जे म्हणला थांबा हो. जे कमिशनर नाही पण म्हणजे काय कमिशनर म्हणजे काय, जे कमिशनर आहेत एवढा काटतो आणखीन मग तुमच्याशी जे कमिशनर काटला बघा. काय म्हणताय कमिशनर आज राऊंड आहे त्यांची तुम्हाला माहित आहे ना. हो राऊंड आहे म्हणजे आम्ही काय करणार, आम्ही आज पतंग उडवण्याकरता कॅज्युअल लीव घेतली. एवढं ऐकल्यावर कमिशनर पुढे झाले. त्यांनी वॉर्ड ऑफिसरना बोलावून घेतलं आणि ते एकच वाक्य बोलले की कॅज्युअल घेतल्यावर माणूस काहीही करू शकतो. ऑफिसच्या नियमाप्रमाणे राऊंड संपली. कमिशनर शेवटी खाली आले. आता निघायचं. सगळे ऑफिसर लोक आपापल्या गाडीमध्ये उड्या मारून बसण्याकरता तयार. आता ट्रान्सफर होईपर्यंत कमिशनर काही पुन्हा इकडे येत नाहीत. हा सगळा चेहऱ्यावरती आनंद, पण कुठेतरी तो आनंद दाखवायचा कसा आहे ह्याची देखील भीती, म्हणून अजून चौकोनीच चेहरे. कमिशनरने पुन्हा एकदा सगळ्या ऑफिसर लोकांकडे पाहिलं. खरोखर घरात काल कोणीतरी गेलाय किंवा उद्या कोणीतरी जाणार आहे किंवा पुष्कळ दिवसात कोणी गेलं नाही असे सगळ्यांचे चेहरे. त्या पार्श्वभूमीवरती नुकत्याच फुललेल्या बटमोगऱ्यासारखा जे मालवणकर समोरून धावत येताना कमिशनर साहेबांनी पाहिला. त्याने खून करून त्याला जवळ बोलावलं आणि जेकेच्या भाषेत जेकेला विचारलं किती काटले. समोर कमिशनर आहेत याचं दडपण न ठेवता जेकेने स्वतःच्या पद्धतीने सांगितलं साहेब आज मी 28 मिनिटांमध्ये 22 पतंग कापले, म्हणजे माझं मागच्याच वेळेचं रेकॉर्ड मी 2.3 ने मोडलं. प्रत्येक गोष्टीचा असं रेकॉर्ड ठेवता वाटतो. साहेब अगोदर ठेवत नव्हतो, म्युन्सिपाल्टीत आल्यामुळे सवय लागली. का बरं साहेब तुम्ही ह्या ऑफिसात नवीन आहात ना, मी 2च महिन्यापूर्वी आलात ना. मी तुम्हाला सांगतो म्युन्सिपाल्टीची पद्धत आहे, काम केलं नाही तरी चालेल, रेकॉर्ड क्लीन पाहिजे. काय करता एरवी मी टायपिस्ट आहे. टायपिंगचं रेकॉर्ड आहे ना. किती आहे स्पीड साहेब? तसा काही फार नाही, 92 वर्ड्स पर मिनिट. 92 वर्ड्स? देन व्हॉट इज द वर्ल्ड रेकॉर्ड? वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे साहेबांनी विचारल्याबरोबर शेजारच्या माणसाने आणखीन पलीकडच्या माणसाला विचारलं वर्ल्ड रेकॉर्ड सांगा. त्याने आणखीन पलीकडच्या माणसाला अरे अशी माहिती तोंडावर पाहिजे, वर्ल्ड रेकॉर्ड सांगा. 16व्या माणसाने सांगितलं साहेब चौकशी करून सांगा. जे काही पटकन मला साहेब चौकशी करण्याची आवश्यकता नाही, मी तुम्हाला सांगतो. वर्ल्ड रेकॉर्ड 142 वर्ड्स पर मिनिट
एवढं आहे. पण साहेब हे रेकॉर्ड 1958 साली घेतलेलं आहे आणि विदर्भामध्ये निलाखे नावाचा ग्रहस्थ आहे, त्याचं हे रेकॉर्ड आहे. नंतर रेकॉर्ड घेतला असल्यास मला कल्पना नाही. अरे सगळी माहिती धाडधाड सांगितल्यावर कमिशनरने एकच प्रश्न विचारला, हेड ऑफिसला कामाला याल का? हो साहेब, आम्हाला काय कुठेतरी काम करायचं, पण तिथे चिक्कार काम पाहिजे, हां, वॉर्ड ऑफिस सारखं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही हेड ऑफिसला या, तुम्ही थकून जाल एवढं मी तुम्हाला काम देईन. हां, असं कसं होईल? तोपर्यंत आमचा टायपिंगचा स्पीड देखील वाढेल की. किती वाढेल? म्हणजे साहेब असं आहे की तुम्ही जर आम्हाला रिबीन न अडकणारं मशीन दिलंत ना, तर आम्ही एक 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला 100 पर्यंत स्पीड नेऊन दाखवू शकू. इज इट रिअली? प्रॉमिस? हां, आपली बीट प्रॉमिस काय? अहो, कमिशनर समोर ह्या माणसाने टाळी करता हात पुढे केल्यानंतर इतर ऑफिसर्सना पॅन्टमध्ये झुरळ शिरल्यासारखं वाटतं. पण तितक्याच खिलाडू वृत्तीने साहेबांनी तो हात हातामध्ये घेतला. येस जे के, तुमची आमची बीट. साहेब तुम्ही आम्हाला काय द्याल? 2 इन्क्रीमेंट्स एकदम द्यायची व्यवस्था करेन. हां, ते काय साहेब, म्युन्सिपाल्टीमध्ये काम न करणाऱ्या माणसाला सुद्धा मिळतं. आम्हाला ऑफिसचं काही नकोच आहे, तुम्ही स्वतः काय देणार ते सांगा. ओके, काय हवं आहे तुम्ही सांगा. आम्हाला एक लॉरेल हडीचा सिनेमा दाखवा. बरं, आणि लॉरेल हडीचा सिनेमा जर तुम्हाला हवा तेव्हा हुकमी नाही आला मुंबईत तर काय करायचं? मग आम्हाला टार्झन दाखवा. कमिशनर एकच वाक्य बोलले, ट्रान्सफरिंग. दुसऱ्या दिवशी हेड ऑफिसमध्ये आमच्या ऑफिसचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे AO त्यांच्यासमोर जे के येऊन उभा राहिला. आम्ही आलोत. कोण तुम्ही? हे बा, कपाळाला आठ्या घालायचं काही कारण नाहीये. आम्ही कुठल्याही संस्थेकडनं मदत मागायला नाही आलेलो. काल कमिशनर साहेब आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ते म्हणले हेड ऑफिसला कामाला या. आम्ही आलोत. मला अजून ऑर्डर्स मिळालेल्या नाहीत. मग आम्ही नंतर येतो. जे काही त्यांच्या समोरून नाहीसा झाला आणि तेवढ्यात टेलिफोन वाजला. एओनी पटकन फोन घेतला तर कमिशनर साहेबांचे सेक्रेटरी किंवा स्टेनोग्राफर असेल, ते काही पत्ता लागला नाही कोण तिकडनं बोलता येते. पण त्याने सांगितलं, अहो ते साहेब बघा काल वॉर्ड ऑफिसला गेले होते, ते माळवणकर का मालवणकर कोणतरी आहे बघा, तो जर आला ना तर त्याला ताबडतोब काम द्या, बसायला चांगली जागा द्या. अरे एवढं झाल्याबरोबर आमचे AO शिपायांच्या नावाने हाका मारायला लागले, आग लागल्यासारखी. पण कुठल्या ऑफिसरने हाक मारल्यावर किती वेगाने पळायचं हे शिपाईने देखील ठरवलेलं असतं. ते सावकाश आले असं. त्या मालवणकरला अगोदर पकडून आणा. कोणता मालवणकर? तुमचा बाप लेको. आता माझ्यासमोर उभा होता, आम्ही पाहिला नाही, मग आता बघून या. शिपाई चारही दिशेला धावले, मालवणकर सापडला नाही. दुपारी 2 वाजता मालवणकर पुन्हा साहेबांसमोर, आम्ही आलोत. अरे काय आलोत काय? काय तुम्हाला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी भटकता काय? कमिशनर साहेब आलेत. आले मग आम्ही भेटतो त्यांना. मला ऑफिस ऑर्डर काढायचे, मेमो काढायचं. मेमो कशाला? आम्ही जिवंत आहोत अजून. साहेब काय म्हणतील याची पर्वा न करता दरवाजाला धक्का देऊन कमिशनर साहेबांच्या केबिनमध्ये जे के घुसला सुद्धा. और तिथलं एअर कंडिशन ॲटमॉस्फिअर, साहेबांची सजवलेली खोली, अक्षरशः एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या खोलीकडे नजरबंदी व्हावी असं करत, अरे काय भाग्यवान